आपल्या देशामध्ये हजारो कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आहेत, नाही का? पण मग त्यातलं सर्वोत्तम कोणतं हे कसं ठरवायचं? म्हणजे शिक्षणाचा दर्जा नक्की कोण आणि कसा ठरवतं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ना एकाच नावात दडलंय आणि ते नाव आहे नॅक. तर चला, आज आपण याच गुणवत्तेच्या रक्षकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आपली उच्च शिक्षण प्रणाली खरं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि वैविध्यपूर्ण प्रणालींपैकी एक आहे. जरा विचार करा, हजारो संस्था आणि त्यात शिकणारे लाखो विद्यार्थी. आता एवढ्या मोठ्या अवाढव्य व्यवस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचा दर्जा एकसारखाच राहील याची खात्री कशी करायची? हे खरंच एक खूप मोठं आव्हान आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या सिस्टीममध्ये गुणवत्तेचं मोजमाप नेमकं कसं होत असेल? म्हणजे कोण ठरवतं की कोणती संस्था चांगली आहे आणि कोणती नाही? हा दर्जा राखला कसा जातो? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे नॅक. हो, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद, जी एका खऱ्या अर्थाने गुणवत्ता रक्षकाप्रमाणे काम करते. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर NAC म्हणजे काय? तर ही UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतर्गत काम करणारी एक स्वतंत्र, स्वायत्त संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे आपल्या देशातल्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजचं एक प्रकारे ऑडिट करणं आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना एक रेटिंग किंवा ग्रेड देणं. मॅकचा प्रवास तसा रंजक आहे. याची सुरुवात झाली होती 1986च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून. तेव्हाच गुणवत्तेची गरज ओळखली गेली होती आणि मग या विचाराला खरं रूप मिळालं 1994 साली, जेव्हा बंगळुरूमध्ये नॅकची स्थापना झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही संस्था अव्याहतपणे संपूर्ण भारतात आपलं काम करत आहे. बरं, अनेकांना वाटतं की नॅकचं काम फक्त ग्रेड देणं आहे, पण तसे नाहीये. त्यांचं ध्येय खूप मोठं आहे. शिक्षण संस्थांमध्ये एक गुणवत्तेची संस्कृती रुजवणं, त्यांना स्वतःच्या कामगिरीचं विश्लेषण करायला म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन करायला लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी आणि पालकांसारख्या सगळ्यांपर्यंत पारदर्शक माहिती पोहोचवणं हे नॅकचे मुख्य उद्देश आहेत. ठीक आहे, पण मग ही मान्यता मिळवण्याची प्रक्रिया नक्की असते कशी? याला ना आपण एखाद्या संस्थेचं क्वालिटी हेल्थ चेकअप म्हणू शकतो. चला, तर मग हे चेकअप कसं होतं ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे 4 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात पहिला टप्पा, संस्था स्वतःचा एक सविस्तर सेल्फ स्टडी रिपोर्ट किंवा SSR तयार करते, म्हणजे ते स्वतःचं परीक्षण करतात. मग दुसरा टप्पा येतो डेटा व्हेरिफिकेशनचा, जिथे नॅक ऑनलाईन सादर केलेल्या माहितीची पडताळणी करते. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तज्ज्ञांची एक टीम प्रत्यक्ष त्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसला भेट देते आणि सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. आणि मग या सगळ्याच्या आधारावर येतो शेवटचा टप्पा, तो म्हणजे अंतिम ग्रेड. आता प्रश्न असा आहे की हे मूल्यांकन नक्की कोणत्या आधारावर केलं जातं? म्हणजे नॅकची टीम नक्की काय तपासते आणि हे ग्रेड्स कसे ठरवले जातात? चला, तर मग हे निकष कोणते आहेत ते पाहूया. नॅकचं मूल्यांकन हे 7 महत्त्वाच्या स्तंभांवर किंवा निकषांवर आधारित आहे. यात काय काय येतं? तर अभ्यासक्रम कसा आहे, शिकवण्याची आणि मूल्यमापनाची पद्धत कशी आहे, संशोधन आणि नवीन नवीन गोष्टींना किती प्रोत्साहन मिळतं. इतकंच नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा मिळतात, संस्थेचं नेतृत्व आणि व्यवस्थापन कसं आहे, अगदी संस्थात्मक मूल्य आणि बेस्ट प्रॅक्टिसेसपर्यंत सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. थोडक्यात सांगायचं तर संस्थेच्या प्रत्येक पैलूची अगदी कसून तपासणी होते. या सगळ्या सखोल तपासणीनंतर संस्थांना एक CGPA स्कोअर मिळतो आणि त्यानुसार ग्रेड दिला जातो. जसं की A++ म्हणजे उत्कृष्ट कामगिरी, तर C ग्रेडचा अर्थ आहे की सुधारणेला वाव आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, ही जी ग्रेड मिळते ना ती 5 वर्षांसाठी व्हॅलिड असते. 5 वर्षांनंतर त्या संस्थेला पुन्हा एकदा या संपूर्ण प्रक्रियेतून जावं लागतं. यामुळे काय होतं तर गुणवत्तेमध्ये एक प्रकारचं सातत्य टिकून राहतं. बरं, ही सगळी प्रक्रिया तर आपण समजून घेतली, पण याचा खरा परिणाम काय होतो? म्हणजे नॅकमुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत खरंच काही सकारात्मक बदल घडतोय का? चला, याचं एक मोठं चित्र पाहूया. ह्या प्रक्रियेचं एक संतुलित अवलोकन केलं तर दोन्ही बाजू दिसतात. एकीकडे फायदे नक्कीच आहेत. चांगला नॅक ग्रेड म्हणजे संस्थेची प्रतिष्ठा वाढते, सरकारी निधी मिळवणं सोपं होतं आणि सतत सुधारणा करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं. पण दुसरीकडे आव्हानंही कमी नाहीत. आपल्या देशात संस्थांची संख्या प्रचंड आहे, त्यामुळे प्रत्येकाचं मूल्यांकन करणं हेच एक मोठं काम आहे. शिवाय काही संस्था याकडे फक्त एक औपचारिकता म्हणून पाहतात आणि ग्रामीण शहरी भागांतील संसाधनांमधली तफावत ही सुद्धा एक मोठी समस्या आहेच.
तर मग हे सगळे फायदे आणि आव्हानं लक्षात घेता या विशाल शैक्षणिक पटलावर NAACची अंतिम खरी भूमिका नेमकी काय आहे? या प्रश्नाचं उत्तर कदाचित या एका वाक्यात आहे. नॅक हे भारतीय उच्च शिक्षणाचं गुणवत्तेचा आरसा आहे. आणि विचार करा, आरसा काय करतो? तो फक्त आपला चेहरा दाखवत नाही, तर आपल्याला अधिक चांगलं दिसण्यासाठी किंवा या बाबतीत अधिक चांगलं बनण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळे ही फक्त एक ग्रेडिंग सिस्टम नाहीये, तर सतत सुधारणा करण्यासाठी एक मोठी प्रेरक शक्ती आहे. म्हणूनच पुढच्या वेळी कोणत्याही कॉलेजची माहिती घेताना त्याचा नॅक ग्रेड काय आहे हे तपासायला विसरू नका.